राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून काल दिनांक 5 मार्च 2024 रोजी 15,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून गजाआड केले। या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली। आरोपी ज्ञानदेव नारायण गर्जे हा सहाय्यक फौजदार असून तो राहुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता। गेल्या काही दिवसापासून त्याची शहर बिटात नेमणूक होती। राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर एक वाईन शॉपचे दुकान आहे। त्या ठिकाणी लिकर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातून ग्राहक येत असतात। त्या ग्राहकांवर व वाईन शॉपवर कारवाई करू नये यासाठी सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याने वाईन शॉप चालकाकडे दरमहा 20,000 रुपयांची मागणी केली। तडजोड अंती 15,000 रुपये देण्याचे ठरले। मात्र या दरम्यान वाईन चालकाने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार केली। त्यानुसार नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठी घोगरे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नलिमा डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण आदी पोलीस पथकाने काल दिनांक 5 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान त्या वाईन शॉप परिसरात सापळा लावला। त्यावेळी आरोपी ज्ञानदेव गर्जे याने वाईन शॉप चालकाकडून 15,000 रुपयांची लाच घेतली। त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने झडप घालून आरोपी ज्ञानदेव गर्जे याला रंगेहात पकडून ताब्यात घेत गजाआड केले। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी सहाय्यक फौजदार ज्ञानदेव नारायण गर्जे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।